श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम। राम कृष्ण हरे जय राम। राम कृष्ण हरे जय जय राम। राम कृष्ण हरे जय जय राम। रामा रे गोवर्धन धर गोपालन गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकट हारी रामा गोकुल संकट हारी रामा 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 हरि जय जय राम। राम कृष्ण हरे जय जय राम। शरणागत दीनाचरणी नेयी रामा शरणागत दीनाचरणी नेयी करुणा दृष्टि निहारी रामा रे करुणा दृष्टि निहारी 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 जय जय राम। राम कृष्ण हरि हरि जय जय राम। हरि जय जय राम जय जय राम। जय जय राम जय जय राम। हरि जय जय राम। हरि जय जय राम। रूप पाहता लोचनी 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 सुख झाले हो साजणी। तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा। अरे तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा। बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल
विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर पाप रखुमा देवीवर पाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरबा विठ्ठल बरबा विठ्ठल बरबा रे रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय कुंडली कवरदाहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया सद्गुरु सद्गुरु गणेशा गणेशा अचला अमला सद्गुरु गणेशा अचला सद्गुरु गणेशा अचला सद्गुरु गणेशा अचला अमला गोपाळा तुझ नमो सद्गुरु गणेशा अचला सद्गुरु गणेशा अचला अमला गोपाळा गोपाळा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो सद्गुरु गणेशा अचला सद्गुरु गणेशा अचला सद्गुरु गणेशा अचला भक्त तारा बया गणपती रे भक्त तारा बया गणपती रे भक्त तारा बया धरिसी गोपाळाश्रमाकृती आता मजला गमती मुक्तिदाता अभयदाता हे अचला
सद्गुरु गणेशा अचला, सद्गुरु गणेशा अचला, अमला गोपाळा गोपाळा, तुझ नमो तुझ नमो तुझ नमो गुरु गणेशा अचला रे, सद्गुरु गणेशा अचला, गुरु गणेशा गुरु गणेशा गुरु गणेशा. मंगलमूर्ती मोरया. गणेशाच्या एकनिष्ठ उपासनेचा हा जो गाणपत्य संप्रदाय, या गाणपत्य संप्रदायामधले आणखीन एक अतिशय सिद्ध असलेले तपस्वी, ज्यांचं नाव गोसावी नंदन असं आहे, त्यांचा अभंग आज चिंतनासाठी घेतला आहे, आपल्या निरूपणासाठी घेतला आहे. गोसावी नंदनांची सुद्धा फारशी माहिती सगळ्या लोकांना नसेल, थोडीशी माहिती आपल्यासाठी देतो. यांचं मूळ घराणं होतं ते मराठवाड्यामध्ये बीडचं होतं. यांचे पूर्वज मुरारी हे बीडवरून मध्येच व्यवसाय उदीम याच्यासाठी जामखेडला रहिवासी झाले. पण काय पूर्व पुण्याईनं स्फूर्ती झाली कळलं नाही. मोरगावच्या गजाननाचं हृदयाला वेड लागलं, ओढ लागली, म्हणून मयुरेश्वरी आले आणि अत्यंत प्रखर अशी अप्रतिम उपासना केली. त्या उपासनेनंतर मयुरेश्वरांनीच त्यांना दृष्टांत देऊन पुन्हा त्यांच्या स्वस्थानी पाठवलं. तिथेच गणेश मंदिर करावं आणि गणेश उपासना वाढवावी असा आदेश मिळाल्यामुळे पुन्हा स्वस्थानी गेले आणि सुंदर प्रकारे गणेश भक्तांचा समुदाय चढता वाढता ठेवला. यांच्याच कुळामध्ये चौथ्या क्रमांकावरती म्हणजे 4 पिढ्या पुढे जे गणेश भक्त जन्माला आले त्यांचं नाव गोसावी नंदन असं आहे. ह्या गोसावी आडनावानी किंवा गोसावी नाम धारण करणाऱ्यांनी मयुरेश्वराची उपासना, चिंतामणीची उपासना, या अष्टविनायकामधल्या या 2 गणेशांच्या उपासनेचं महात्म्य बरंच यांच्या सगळ्यांच्या जीवनात आहे. तेव्हा या गोसावींनी म्हणजे गोसावी नंदनानी गोपाळाश्रम नावाच्या एका सिद्ध गुरूचा, एका सिद्ध योग्याचा अनुग्रह घेतला. त्यांच्याकडून आपल्याला अनुग्रह प्राप्त केला आणि एवढ्याचसाठी या अभंगामध्ये ते आपल्या सद्गुरूंमध्ये सुद्धा त्या गणपतीला बघू लागले आहेत. म्हणून अभंगाची रचना अशी आहे, गुरु गणेशा अचला. हे सद्गुरु गणेशा, तू अचल आहेस आमच्या हृदयामध्ये, या सृष्टीमध्ये तू अचल. चल म्हणजे चालणारा, हलणारा, अस्थिर असा अचल. तू अचल आहेस. आणखीन एक विशेषण वापरलंय, अमला, म्हणजे कोणताही मल तू तुझ्यावरही लावून देऊ देत नाहीस आणि भक्तालाही लागू देत नाहीस, असा तू अमला आहेस. पण तू मला कुठे दिसतोयस? माझे जे सद्गुरू गोपाळाश्रम आहेत ना, त्यांच्यामध्ये गोपाळा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो. गोसावी नंदन या ठिकाणी सांगतायत, भक्त तारा वया गणपती. हे गणेशा, भक्तांचा उद्धार करण्यासाठी तुम्ही धरली गोपाळाश्रम कृती, म्हणजे गोपाळाश्रम या सद्गुरूंची आकृती तुम्ही धारण केली आहे. माझ्या सद्गुरूंच्या रूपाने तुम्हीच आलात आणि म्हणून मजला ते गमती अभयदाता. तुम्ही माझे अभय प्रदान करणारे आहात असा माझा दृढ भाव आहे. खरंय, अहो भगवंतामध्ये सगळी नाती लोकांनी पाहिली आहेत आणि सर्व आपल्या गुरु असो, माता पिता असो, या पवित्र नात्यांमध्ये भगवंताला पाहिलंय. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव,
त्वमेव विद्या सकलं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. असं भगवंतामध्ये सगळ्या गोष्टी पाहतात आणि तसंच गुरुमध्येही सगळ्यांना पाहतात. गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरः. नव्हे नव्हे गुरु साक्षात परब्रह्म. म्हणजे त्या परब्रह्माला आपल्या गुरुमध्ये पाहण्याची सर्व संतांची परंपरा आहे. सा ग प सा नी प ग प रे ग सा. सा ग प ग प नि सा नी प नि सा ग रे नी प ग रे ग प रे ग सा. गुरु परमात्मा परेषु गुरु परमात्मा परेषु गुरु परमात्मा परेषु. ऐसा ज्याचा दृढ विश्वास ऐसा ज्याचा दृढ विश्वास गुरु परमात्मा परेषु गुरु परमात्मा. देवतयाचा अंकिला स्वये संचला त्याचे घरा. देवतयाचा अंकिला स्वये संचला त्याचे घरा. स्वये संचला परेषु परेषु गुरु परमात्मा परेषु गुरु परमात्मा परेषु गुरु परमात्मा गुरु परमात्मा गुरु परमात्मा. सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरु परमात्मा परेषु ऐसा ज्याचा दृढ विश्वासू देवतयाचा अंकिला. परमेश्वर कोणाचा अंकित होतो? परमेश्वर कुणाकडे जाऊन सेवा करायची इच्छा करतो? ज्या शिष्याचा असा दृढ भाव असेल त्याच्याचकडे भगवंत जातो. पण इथे एका शब्दाची आपल्याला थोडी गंमत वाटेल. सा ग प म ग रे. का म्हणलं? तुम्ही गणेशांना अचला म्हटलं ठीक आहे, आम्हाला कसं काय म्हटलं? का बरं? नि रे ग प म ग रे ग. कसं काय म्हटलं? कारण मुळात आम्ही कथाच अशी ऐकली आहे की ती मळापासूनच निर्माण झालेली मूर्ती आहे. मग ते आम्हाला कसे काय? मळापासूनच निर्माण झालेली मूर्ती आहे. हो, ती प्रसिद्ध कथा आम्ही ऐकलेली आहे गणेश जन्माची, की पार्वती माता स्नानाला निघाली आणि मग आता कोणीतरी रक्षणाला पाहिजे म्हणून मग तिनं आपल्या अंगावरचा मळ दूर केला आणि मूर्ती गणेश निर्माण केला, त्याला पहाऱ्याला उभा केला. मग भगवान शंकर आले, ते म्हणाले बाबा तू कोण आहेस? तो म्हणाला मी पार्वती मातेचा पुत्र आहे, पण मी तुम्हाला आज जाऊ देणार नाही, माझी माता आज स्नान करते आहे. आणि तो शंकरांना अडवू लागला तर भगवान शंकरांनी त्याच्याशी युद्ध ठाणलं, त्याचं मस्तक उडवलं. आणि जेव्हा कळलं, पार्वती मातेनं सांगितलं की हा आपलाच पुत्र होता, तेव्हा मग दुसऱ्या कुठल्या गजासुराचं म्हणजे हत्तीचं मस्तक तोडलं, ते या बालकाला लावलं आणि असं हे गजमुख दैवत तयार झालं. अशी आम्ही कथा ऐकली आहे ना. तर मग जो मुळात मलापासूनच निर्माण झाला त्याला अमलासे कसे म्हटले महाराज? निरे पम ग रे ग.
सांगतो. काय आहे, अशी कथा ऐकल्यानंतर अनेकांना मनामध्ये संभ्रम अनेक निर्माण होतात. अशी कशी काय कथा? मुळात भगवान शंकरांनी त्याला बघितल्यानंतर ओळखलं कसं नाही? मग भगवान शंकरांना काही वेळापूर्वीच पार्वतीनंच याला निर्माण केला हे जर ओळखता आलं नाही तर मग भगवान शंकरांना आपण त्रिकालज्ञानी म्हणतो ते कसं? आली का नाही पंचायत? आणि पुन्हा गोष्ट अशी आहे, ती स्नानाला बसलेली आहे म्हणून तो अडवतोय म्हटल्यानंतर तू बाजूला हो, मला जायचंय असा हट्ट कोण करेल? मग समजा तो माझ्या घरामध्ये मला अडवणारा कोण असं वाटलं तर त्याला बांधून घालता येईल, एकदम डोकं उडवायची काय गरज आहे? अशा अनेक शंका येतात. आणि एकदा डोकं उडवलं तोपर्यंत पार्वती माता स्नान करून बाहेर आली. ती म्हणाली, अरे हे आपलंच पोर कसं मारलं? मग दुसऱ्या कुठल्या तरी हत्तीचं मस्तक तोडून त्याला लावलं. प्रश्न असा आहे, मग मगाशी त्याचंच तुटलेलं मस्तक होतं तेच का नाही परत लावलं? त्या शरीराला परफेक्ट मॅचिंग कुठलं असणार आहे? जे आधीचं मस्तक होतं तेच पटकन चिकटलं असतं. बरं चिकटवता येतं म्हटल्यावर मग हत्तीचं काय, तेही चिकटवता आलं असतं. आणि कितीही लहान हत्ती असला तरी त्याचं गंडस्थळण माणसाची मानगूट याच्यातला काही साम्य भेद लक्षात घ्यायचा का नाही? कशी कथा आली? असे अनेक संभ्रम आपल्या धर्माचे शत्रू मुद्दाम निर्माण करतात. पण ते सगळे यशस्वी होतात याचं कारण आपण या कथेचं मर्म जाणूनच घेतलं नाही. वाडवडिलांपासून आलं तसंच सांभाळलं. अर्थात हे सुद्धा मोठंच आहे, पण तरी समजावून घेणं आवश्यक होतं ना. म्हणून लक्षात घ्या गणेश भक्तांनो, ही जी कथा आहे ना, ही आध्यात्मिक कथा आहे. याला भौतिक शास्त्राचे नियम लावू नका. याला रूपक कथा असं म्हणतात. याला अध्यात्माचा एक सिद्धांत समजावून सांगण्याची कथा असं म्हणतात. आता पहा कशी कथा आहे. पार्वती माता आहे, ती आपली बुद्धी आहे. ती स्नानाला निघाली आहे म्हणजे अधिक तेजस्वी होण्यासाठी निघाली आहे, अधिक स्वच्छ होण्यासाठी निघाली आहे, अधिक प्रखर होण्यासाठी चाललेली आहे. आणि अशा वेळेला आपल्या बुद्धीचं, आपल्या प्रतिभेचं तेज वाढवायचं असेल तर जी ध्यान धारणा करावी लागते, जी योग साधना करावी लागते, अशा वेळेला आपल्या मनामध्ये अशुभ विचार येऊ नयेत हे तर बरोबरच, पण आता शुभ विचारही येऊ नयेत. कोणत्याही विचाराविना असेल तरच ती ज्योती निष्कंप राहते. एखाद्या दिव्याची ज्योत विझण्यासाठी वाईटच फुंकर मारली पाहिजे असं नाही. चांगली फुंकर मारली तरी ज्योत हलतेच. म्हणजे शिवसंकल्प आला तरी चंचलता येते, अशिव संकल्प आला तर चंचलता येतेच. ही चंचलता घालवायची होती ना, ती स्थिरता आणायची होती. म्हणून त्या बुद्धीनं प्रयत्न केलाय आणि यासाठी कोणीतरी पहाऱ्याला ठेवला पाहिजे. बुद्धीनं आधी पहाऱ्याला कोणाला ठेवला? तर नंदीला. अहो, नंदी हे मनाचं चित्र आहे. आपलं मन आणि तो नंदी खूप एकसारखे आहेत. हो, जो बैल असतो ना, तो असं म्हणतात की 3 दिवसापूर्वीच खाल्लेलं सुद्धा परत तोंडात आणतो आणि चरवण करत बसतो. रवंथ बैल असतो तो 3 दिवसापूर्वीच सुद्धा पोटातलं अन्न पुन्हा तोंडात आणू शकतो आणि रवंथ करतो. आता मला सांगा, आपलं मन किती मोठं बैल असेल, ते 30 वर्षापूर्वीच तोंडात आणतं आणि रवंथ करत बसतं. 25 वर्षापूर्वी काय झालं होतं, 30 वर्षापूर्वी काय झालं होतं. आपलं मन ते बैल जो. बरं, तो शिवशंकरांचा अनुयायी असल्या कारणामुळे तो ठीक आहे, अशुभाला येऊ देणार नाही, पण शिवाला येऊ देणार नाही असं नंदी करू शकत नाही. मन सात्विक आहे, ते सत्वगुणाला येऊ देणार. पण त्या शुभ संकल्पाने सुद्धा ज्योत हलणार ना. आपली साधना आहे ती थोडी डळमळीत होणार ना.
म्हणून मग पार्वती मातेनं त्या मनाला म्हणजे त्या बुद्धीनं त्या मनाला रागवलंय. माझं कसं ऐकत नाहीस तू? मी तुझ्यापेक्षा मोठी आहे, तू माझं ऐकत नाहीस हे बरोबर नाही आहे. माझी साधना कशी होणार आहे तू असा गडबड केलीस तर? आणि नंतर ती बुद्धीच आहे हो, तिच्या लक्षात आलं माझं काय ऐकत नाही, मी मोठी आहे. हो, हा अहंकारच साधनेच्या आड येणारा मल आहे. म्हणून तो तिनं मल दूर केला आणि मग एक दिव्य शक्तीचा साक्षात्कार प्राप्त केला. दिव्यत्वाचा साक्षात्कार तो तिला गणपती प्राप्त झाला. आता इथे घोड कुठे होतो सांगतो. त्याच्यापासून या शब्दात घोड आहे, याच मुख्य शब्दात घोड आहे. कारण त्याच्यापासून या शब्दाचे दोन अर्थ होतात. पहा, मी तुम्हाला दोनही वाक्य सांगतो आणि तुमचं तुम्हाला कळेल. आम्ही कागद आणले आणि त्याच्यापासून विमानं तयार केली. कागद आणले, त्याच्यापासून बोटी तयार केल्या आणि पाण्यात सोडल्या. कागद आणले आणि त्याच्यापासून डेकोरेशन केलं, म्हणजे ते कागदाचं केलं. आता हाच शब्द वेगळ्या तऱ्हेनं वापरतो. पहा, मी 4-5 दिवसांनी घरी आलो, बघितलं तर ब ब ब ब ब केवढा कचरा साठला होता. अरे राम राम, पटकन झाडू घेतला, भरा 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 सगळा घरातला कचरा काढून टाकला आणि त्यापासून स्वच्छ घराचा लाभ करून घेतला. आता त्यापासूनचा अर्थ काय झाला? माझे कपडे फार मळले होते, मस्त वॉशिंग मशीन मधनं अगदी काढून सुद्धा ब्रश घेऊन घसा 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 घासले आणि असा त्याच्यावरचा मळ काढून टाकण्यापासून स्वच्छ कपड्याचा मी लाभ करून घेतला. इथे पासून या शब्दाचा अर्थ असा होतो, ते टाळून, ते टाळल्यामुळे, ते बाजूला केल्यामुळे. इथे पार्वती मातेनं म्हणजे त्या बुद्धीनं आपल्या करचा जो मल आहे तो बाजूला करण्यापासून श्रेष्ठ साक्षात्कार मिळवला. म्हणजे कागदाच्या होड्या केल्यासारखा नव्हे, दुसऱ्या वाक्याचा संदर्भ घ्यायचा. तो मल दूर केल्यामुळे तिला दिव्य शक्तीचं दर्शन झालं. तो मल दूर केल्यामुळे तिला त्या दिव्यत्वाचं दर्शन झालं. पण आता पंचायत अशी, हे जे दिव्य दर्शन आहे, हा जो गणेश मिळाला, याचं मस्तक कुठलं होतं? याचं मस्तक कुठलं होतं तर साधना कोणी केली? मी केली. निष्कंप कोण राहिलं? मी राहिले. दिव्य दर्शन कोणी मिळवलं? मी मिळवलं. म्हणजे पुन्हा मस्तक आलं अहंकाराचं, मस्तक आलं अहंकाराचं. म्हणून शिवशंकर आपल्या बुद्धीचे नुसते पती नाही, ते गुरु पण आहेत. गुरु या नात्याने ते अहंकाराचं मस्तक बाजूला काढलंय. तेच डोकं का नाही चिकटवलं? कसं चिकटवणार? अहंकाराचं डोकं चिकटवायचं का साक्षात्काराला? अहंकाराची ओळख द्यायची का आपल्या तपश्चर्येला? अहो, अनेकांच्या तपश्चर्या अहंकारामुळे वाया गेल्या आहेत. त्यांना तपस्येच्या सिद्धी मिळाल्या आहेत, पण ते अहंकारी असल्यामुळे जनहिताच्या दृष्टीनं ते फार भयानक माणसं झाली. अहंकार कसा जोडता येईल म्हणून अहंकाराचं मस्तक दूर केलं महाराज आणि तिथे गजमस्तक म्हणजे ओंकार स्वरूपी मस्तक दिलं. गज या शब्दाचा आणखीन एक अर्थ लक्षात घ्या, म्हणजे गज शब्द हा कशाच्या उलटा झाला? जग याच्या उलट झालं गज. जग कसं आहे? त्याला सुरुवात आहे, शेवट आहे, पुन्हा जन्म आहे. पण गज कसं आहे? ते अनादी अनंत आहे. जग कसं आहे? दुःखमय आहे. मग गज कसं असेल? आनंद स्वरूप असेल. जग कसं आहे? अहंकाराने वेष्टित आहे. मग गज कसं असेल? ते आनंदाने वेष्टित असलं पाहिजे. असं आनंदाचं मांगल्याचं मस्तक आपल्या दिव्य शक्तीला, दिव्य दर्शनाला प्राप्त करून दिलं. अशी सुंदर
आध्यात्मिक कथा आहे. तिथे आपण हत्तीचं आणि माणसाचं ऑपरेशन कसं होणार, आणि त्या कवटीमध्ये मग मेंदू जो होता तो हत्तीचा होता का माणसाचा होता, असं विचारणाऱ्या माणसाच्या मेंदूची तपासणी करायची इच्छा होते. गधड्या, आध्यात्मिक कथा भौतिकशास्त्राच्या पद्धतीनं बघता कशा? निंदा तुम्ही केल्यानंतर तुम्हाला कोणी कोर्टात खेचत नाही किंवा जेलमध्ये टाकून सडवत नाही, म्हणून हरामखोर माजतात. आणि आमच्या अध्यात्माची वाटेल तशी टिंगलटवाळी करतात. अरे किमान आमच्या गणेश भक्तांची या हरामखोरांना भीती वाटली पाहिजे. हे माझं उपास्य दैवत आहे, हे वेगळी आध्यात्मिक शांती, आध्यात्मिक सिद्धी प्राप्त करून देणारं दैवत आहे. त्याची ही आध्यात्मिक जन्मकथा आहे. या अध्यात्माची कोणी जर टिंगलटवाळी केली तर गणपतीच्या उंदराची सुद्धा कोणी वाट बघणार नाही. आमच्या हाताने सुद्धा त्या दैत्यांचे पराभव होतील. असं गणेश भक्तांमध्ये अचल सामर्थ्य कोण निर्माण करून देणारा असेल तर तो आपला सद्गुरू आहे. आणि अशा सद्गुरूंना या ठिकाणी गोसावी नंदनाने मुद्दाम प्रार्थना केली आहे की तो मल दूर केल्यानंतर निर्माण झालेली जी स्वच्छता असा तू आहेस, म्हणून तू अमला पण आहेस, तू अचला पण आहेस, आणि तू माझ्या गुरूंच्या रूपात गोपाळाच्याही रूपामध्ये आहेस. बाबा गुरु गणेशा अचला अमला, गुरु गणेशा अचला, अरे गुरु गणेशा अचला, गुरु गणेशा अचला अमला, गोपाळा गोपाळा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, गुरु गणेशा अचला, गुरु गणेशा अचला, गुरु गणेशा, गुरु गणेशा, गुरु गणेशा अचला अमला. मंगलमूर्ती मोरया. परंपरेप्रमाणे थोडा वेळ भजनाचा आनंद घेऊया आणि मग आख्यानाकडे वळू. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. माझ्या बरोबर आपण सगळ्यांनी म्हणा, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण जी कथा ऐकणार आहोत, या कथेचं वैशिष्ट्य असं आहे की अनेक लोकांच्या मनामध्ये एक कुतूहल असेल. कुतूहल असं की गणेशाची
मृत्तिकामय मूर्ती करावी. त्याची स्थापना भाद्रपद चतुर्थीला करावी. अनंत चतुर्दशीला त्याचं विसर्जन करावं. आणि असा 10 दिवस किंवा तिथीप्रमाणे एखाद्या वेळेला 11 दिवस किंवा तिथीचा लोप झाला तर 9 दिवस असा उत्सव आनंदाने सगळ्यांनी साजरा करावा. ही प्रथा कधी सुरू झाली, केव्हा निर्माण झाली, कोणत्या युगामध्ये निर्माण झाली? स्वाभाविक आहे, सगळ्यांना याचं कुतूहल असणार की ज्याचा आपण उत्सव करतोय याचे अगदी शिवकाळापर्यंतचे आपल्याला पुरावे सापडतात. पण या युगाच्या पूर्वापार असा मूर्तीची प्रतिष्ठापना करून तिचं विसर्जन करायचं असा उत्सव होता का? आणि असता तर तो केव्हा सुरू झाला होता? त्याचं उत्तर ज्या कथेत आहे ती कथा श्रवण करायची आहे महाराज. आणि ही कथा कोणत्या युगातली आहे? अरे कृतयुगी होता धीर तपस्वी, कृतयुगी होता धीर तपस्वी, कृतयुगी होता धीर तपस्वी. अंगदेश रहेवासी हो, अंगदेश रहेवासी हो, कृतयुगी होता धीर तपस्वी, कृतयुगी होता. अंगदेश रहेवासी हो, अंगदेश रहेवासी हो, रुद्र के तू है नाम जयाचे, रुद्र के तू है नाम जयाचे, पत्नी शारदा जासी हो, पत्नी शारदा जासी हो, कृतयुगी होता धीर तपस्वी, कृतयुगी होता धीर तपस्वी. अंगदेश रहेवासी हो, कृतयुगी होता धीर तपस्वी. रुद्रकेतू नावाचा अंगदेशीचा एक तपस्वी. अंगदेश म्हटल्यानंतर पटकन कळणार नाही. अंगदेश, वंगदेश, कलिंगदेश असे आपल्या पुराण काळामध्ये भारतातल्या प्रांतांची नावं होती. त्यातला अंगदेश म्हणजे बंगाल प्रांत. या प्रांतामध्ये एक रुद्रकेतू नावाचा अतिशय धीर गंभीर तपस्वी असा होता, ज्याला 2 मुलं झाली. आणि आता या 2 मुलांचं उच्च शिक्षण कुठे करावं असा घरात चर्चेचा विषय चालला होता. जे व्यावसायिक शिक्षण होतं, जे प्राथमिक शिक्षण होतं ते सगळं दिलं होतं रुद्रकेतूनं. पण या मुलांची बुद्धी मोठी चाणाक्ष आहे, तीव्र आहे. यांना चांगलं उच्च शिक्षण मिळावं अशी त्याची इच्छा. म्हणजे हे कुठे मिळेल एवढंच विचारायचं होतं. त्याची फी किती असेल आणि ती परवडेल का नाही हा विषय नव्हता. कारण भारतामध्ये पूर्वीच्या काळी सगळं शिक्षण सगळ्यांनाच फुकट होतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर यथाशक्ती गुरुदक्षिणा देण्याची पद्धत होती. त्यामुळे यांना शिक्षण फुकट का आणि त्यांना शिक्षण फुकट का हा त्रासच नाही कधी. भारतीय संस्कृतीचा अंगीकार केला तर निम्म्याच्या वर समस्या सुटतात. पण अशी चांगली बुद्धी झाली तर प्रश्न निर्माणच होत नाही. तो छानपैकी फक्त हे चांगलं शिक्षण कुठे मिळेल, कुठे मिळेल. आणि अशा वेळेला नारदांनी त्यांना सांगितलं, भगवान शंकरांच्या कृपा छत्राखाली जर यांना पाठवशील, कारण तूर्त या संपूर्ण भारतवर्षामध्ये भगवान शंकरांचं त्या कैलास पर्वताच्या ठिकाणी असणारं
जे पाशुपत नावाचं विद्यापीठ आहे ते उच्च शिक्षणासाठी उत्तम आहे. बरं, दुसरं कोण नाही तर मी नाव सुचवू शकतो, वशिला म्हणून नव्हे पण शिफारस करू शकतो की मुलं मोठी छान आहेत. आणि त्या पाशुपत विद्यापीठाचं वैशिष्ट्य असं आहे, रुद्रकेतू, अरे हिमालय हा भारताच्या सीमेवर आहे. त्यामुळं त्या सीमा प्रांताला चिकटलेले जे अन्य अनेक देश आहेत ना, त्या अनेक देशातले असे हुशार हुशार विद्यार्थी, असे हुशार हुशार स्नातक त्या ठिकाणी येत असतात. त्यामुळे अनेक देशांचा परिचय वाढतो, आपला जनसंपर्क वाढतो. असं छान कार्य होईल, जरूर पाठव. आणि ठरलं त्याप्रमाणे ही 2 मुलं त्या पाशुपत विद्यापीठामध्ये गेली आणि भगवान शंकरांच्या कृपा छत्राखाली आपला जो पुढचा अभ्यासक्रम आहे तो पूर्ण करू लागली. पण या अभ्यासाच्या दरम्यान मुद्दाम लक्षात ठेवा, विद्यापीठांमध्ये सुद्धा जरा गडबड होऊ शकते. ती अशी की इतर देशांमधले सुद्धा तिथे विद्यार्थी येत होते, शिकत होते. मग आपल्या देशाचे विद्यार्थी कसे शिकतायत हे बघायला त्या देशातले मुत्सद्दी, त्या देशातले कोणी अधिकारी असे विद्यापीठाला भेट देत असत. आणि आपल्या देशाचा साम्राज्य विस्तार दुसऱ्या देशामध्ये कसा करता येईल यासाठी दुसऱ्या देशातले काही विद्यार्थी आपल्या गळाला लागतायत का काय, असा शोध सुद्धा परदेशातले लोक घेतच असतात. या सगळ्या वेडेपणापासून आपल्याला अलिप्त ठेवणारा, अमला म्हणून ज्याला म्हणावं असा खरंच कुठला देश असेल तर ते भारत राष्ट्रच आहे. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. आतापर्यंत आपण मुद्दाम इतिहास पहा आणि जे आपल्याला समजलंय ते पुढच्या पिढीपर्यंत अत्यंत अभिमानाने सांगा. तो अभिमान त्यांच्या हृदयात येऊ दे. आपल्याला माहीत असलेल्या ग्रीकांच्या राजवटीपासून ते रशियन, फ्रेंच, जर्मन राज्यक्रांतीपर्यंतचे इतिहास पहा. कोणत्याही देशानं आपली शक्ती वाढली की दुसऱ्या देशाला गुलाम करण्याच्या चळवळी केल्या. त्या देशावर कसं आक्रमण करता येईल, त्या देशावर आपलं आर्थिक बोजं कसं टाकता येईल, त्या देशाची आर्थिक पिळवणूक कशी करता येईल, असे अनंत प्रकार सगळ्या शक्तिशाली राष्ट्रांनी केलेत. पण जेव्हा भारताची तलवार, भारताचं शस्त्र परकीय सगळ्या शत्रूंना धाक दाखवत होतं आणि भारतामध्ये कोणाची डाळ शिजायला तयार नव्हती, अशा सामर्थ्यशाली काळात सुद्धा भारतातल्या कोणाही सम्राटाने कधीही दुसऱ्या देशाला गुलाम करण्यासाठी चळवळ केली नाही. आपला प्रचार संस्कृतीचा तो सुद्धा फक्त प्रचाराच्या माध्यमातून केला. ज्याला ती शांतता, ज्याला जी आध्यात्मिकता पटली त्यानं घेतली, पण ती घेण्यासाठी कोणावर जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार भारतीय संस्कृतीनं कधीही केले नाहीत. हे आपल्या देशाचं मोठेपण जरूर सांगायला पाहिजे, जरूर सांगायला पाहिजे. बाकीचे देश अशा विद्यार्थ्यांना शोधतच असतात की भारतीय विद्यार्थी आपल्या प्रलोभनाखाली आणायचे, त्यांना अधिकाराची लालूच दाखवायची, त्यांना अधिकाराची चैन दाखवायची आणि त्यांच्या माध्यमातून या देशामध्ये शिरकाव करायचा. मग हळूहळू हेच विद्यार्थी भारताच्या शासन पदावर जातात आणि एकदा भारतीय शासनच परकीय लोकांचे पाय चाटायला तयार झालं की मग त्या राष्ट्राचं असणं काय आणि नसणं काय, परकीय लोकांना लूटच आहे. हा आनंद मिळवण्याच्यासाठी अनेक परकीय नेते, परकीय अधिकारी, परकीय शासक त्या पाशुपतमध्ये घिरट्या घालत असत. कोणी आहे का, कोणी आहे? आणि सापडलं प्रकरण. ही 2 मुलं त्यांच्या जाळ्यात सापडली. ही 2 मुलं त्यांच्या जाळ्यात सापडली. त्यांच्या चर्चेमध्ये गप्पा सुरू झाल्या.
इतर देशांच्या मुलांच्या आणि ह्या मुलांच्या. काय रे, काय जबरदस्त तुला मार्क मिळालेत. हो, अलीकडे गुण मिळालेत म्हटलं की कळत नाही बरं, काय मार्क मिळाले, वा. अरे एवढ्या विषयामध्ये तुला प्रावीण्य, तू घरी जाऊन काय करणार? त्या दोघांनी सांगावं काय करणार. आमचे बाबा तपस्वी आहेत, त्यांचा एक आश्रम आहे, त्या आश्रमामध्ये छान गुरुकुल पद्धतीनं राहून शिकणारी खूप मुलं आहेत. पण आपला आश्रम असला तरी आपली मुलं आपल्या गुरुकुलात शिकवू नये अशी भारतीय परंपरा आहे. कारण लाडाने पोर बिघडायची शक्यता असते, त्याला दुसऱ्याच्या गुरुकुलात शिकवावा म्हणून आम्हाला इकडे पाठवलं आहे. आता आम्ही घरी गेलो की ते गुरुकुल चालवणार. अरे तुम्ही एवढे टॅलेंटेड, तुम्ही काय फक्त एका कॉलेजचं प्रिन्सिपॉल होण्याची स्वप्न बघताय? नॉनसेन्स. मग आता काय स्वप्न बघणार? घरी जाऊन आम्ही आमचा आश्रमच चालवणार ना. अरे तुम्ही मनात आणा, तुम्ही अंग देशाचे राजे होऊ शकता. अहो एवढे बुद्धिवान राज्य कारभारात आहेत कुठे लोक? तुम्ही अंग देशाचे राजे होऊ शकता. मग काय तुमची चैन? आता ते तारुण्य हो, काय सांगता आम्ही राजे होऊ शकतो? अहो अंग देशाचेच काय, एकदा तुमची ताकद वाढली की तुम्ही भारतवर्षाचे राजे होऊ शकता. तुमच्यात ती गुणवत्ता आहे. आता जर काही व्हायचं असेल तर भारताचं राज्य ताब्यात घ्यायचं. हा पण राज्य ताब्यात घ्यायला आम्हाला अक्कल आहे, पण सैन्य कुठं आहे? आमच्या बाबांकडे काही प्रशिक्षित सैन्य नाही, खजिना नाही. काळजी नको, सैनिक आम्ही पुरवतो, पैसा आम्ही पुरवतो. ते सैन्य घेऊन भारतात शिरा, भारताला जिंका, अधिकार पदावर बसा आणि बाकीची सगळी अधिकार पद आमच्या देशातल्या लोकांना द्या. म्हणजे तुम्ही राजे झाल्यासारखं आणि आम्ही जी इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याची उतराई तुम्ही झाल्यासारखं होईल, नाही का? आणि हे सगळं या पोरांच्या डोक्यात बसलं. परिणामतः या परकीय लोकांच्या अधिकाराचा, सैन्याचा, पैशाचा असा सगळा वापर करून या मुलांनी शिक्षण संपल्यावर वडिलांच्या घरी येणं नाही केलं, सैन्यासकट भारतावरच आक्रमण केल्यासारखं केलं. अंग देशाचं राज्य गेलं, वंग देशाचं राज्य गेलं, कलिंग देशाचं राज्य हातामध्ये घेतलं आणि सगळ्या अधिकार पदावरती असुरांची, राक्षसांची माणसं बसवल्यामुळे छळ हा कसा 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 छळ हा कसा साहबे छळ हा कसा साहबे छळ हा कसा छळ हा कसा साहबे छळ हा कसा साहबे सज्जना खबळे खळबळे छळ हा कसा सागवे छळ हा कसा सागवे छळ हा कसा
कसा सागवे छळ हा कसा छळ हा कसा छळ हा कसा छळ हा कसा या दोघांनी असा काही उन्माद केला, त्यामुळे या दोघांचं नाव काय पडलं माहितीये? एकाने स्वर्ग प्रांतावरती स्वारी करून त्या सगळ्यांना तिथून हटवलं, म्हणून थोरल्या भावाला लोक म्हणायला लागले, हा सगळ्या दैवी गुणांचा अंत करणारा मूर्ख जन्माला आलाय, देवांतक. आणि दुसऱ्यानं सगळ्या आर्यावर्तामधल्या लोकांच्या राजांच्या सगळ्या सुखाची ससे होलपट करून टाकली, त्याला लोक नरांतक म्हणायला लागले. म्हणजे साधारणतः भारतवर्षामधलं राज्य नरांतकाने सांभाळावं आणि हिमालयाच्या पलीकडच्या प्रांतातली राज्य देवांतकाने सांभाळावीत. सांभाळावीत कसली? हे सगळी शोभेची बाहुली झाली. सगळ्या अधिकार पदावर राक्षस आणि असुर बसवल्या कारणामुळे पुन्हा एकदा असुर शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. असुषु रमन्ते इति आसुरः. स्वतःच्या इंद्रिय सुखासाठी काहीही पाप करायला तयार असलेली माणसं ही जर अशा अधिकारावर गेली, काय त्या देशाचं होईल? सामान्य माणूस तर पिळवटून जाऊ लागलाच. पण या देवांतक नरांतकाला एक सद्बुद्धी होती की गावातला जमीनदार लुबाडला फारशी गडबड होत नाही, शेतकरी लुबाडला फारशी गडबड होत नाही, पण जर कुठल्या ऋषींच्या आश्रमाला लुबाडलं तर मात्र समाज लवकर संघटित होईल आणि आपल्या विरुद्ध कारवाई होईल. आता ह्या कारवाईला काय करूया? आश्रमावर जर संकट आलं तर मात्र समाज संघटित होईल आणि आपल्या विरुद्ध प्रचंड योजना होतील. म्हणून या सगळ्यांनी ऋषींचे आश्रम तेवढे ठेवले, त्यांना त्रास नाही दिला. मात्र अनेक ऋषी मुनींनी स्वतःच भारतातली वस्ती सोडून बाहेर जाऊन आता निवास करायला सुरुवात केली की इथे काही चांगलं शिल्लक राहिलं नाही हो. आणि याच स्थलांतरामध्ये कश्यप ऋषींनी भारताच्या सीमेबाहेर जाऊन आपला एक मोठा आश्रम केला. तिथल्या सरोवराचं नाव सुद्धा नंतर कश्यप सरोवर असं झालं, ज्याचा आजचा अपभ्रंश कॅस्पियन सी असा आहे. शिंका येते तरी नाही. या आश्रमामध्ये देवांतक नरांतकाच्या सगळ्या वार्ता येत होत्या आणि या सगळ्या त्रासातून आपल्या सगळ्या भक्तांना सोडवावं यासाठी इकडे कश्यप सरोवरी अदिती माता तप आचरे पती कश्यप खरोखरी प्रसन्न झाले ते धबा गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाळ कृष्णाच्या कथेला खूप जवळची कथा आहे बरं. काही गणेश पुराणामध्ये ती कथा वाचताना असं जाणवेल, अरे असंच भागवतात झालं होतं, अरे असंच कृष्णचरित्रात झालं होतं, असं खूप वेळा जाणवेल. इतकं साम्य. किती? अदिती मातेचं तप सफल झालं, कश्यप ऋषींचे आशीर्वाद सफल झाले आणि या दोघांच्या पोटी जो गणेशाचा अवतार झाला याचं नाव महोत्कट विनायक असं आहे. विविध अवतारामध्ये गणेशाची वाहनं वेगवेगळी आहेत. आत्तापर्यंत आपण सिंधू दैत्याबरोबरच्या संग्रामाची कथा ऐकली तेव्हा गणेशाचं वाहन मयूर होतं. या महोत्कट विनायकाच्या संपूर्ण अवतारामध्ये गणेशाचं वाहन सिंह आहे आणि
खरं अवतार वाहन मूषक नाही आहे. गजाननाची ओळख ते मूषक ध्वज आहेत अशा तऱ्हेचं आहे. त्यांच्या ध्वजावरचं चिन्ह मूषकाचं आहे. आणि मूषक एक नंबर प्राणी आहे. तो जर कपाटात शिरला तर कपाटातले सगळे कपडे संपेपर्यंत, कुरतडून खलास होईपर्यंत बाहेरच्या माणसाला पता सुद्धा लागत नाही. दुसऱ्या दिवशी कपाट उघडल्यावर कळतं महाराज आत होते. पांडुरंग हरी वासुदेव. शत्रूला कणभरही बातमी न लागता सगळी त्याची योजना कुरतडून संपवून टाकेल अशा बुद्धिमत्तेचे गणेश आहेत. काय असतं, आपल्याकडे सुद्धा एखादा मोठा समारंभ असला, असे अनेक गाड्या येतात आणि त्या गाड्यांवर झेंडे असतात. आता गाडीत माणूस नसला तरी तो झेंडा बघून माणूस ओळखतात. अरे अशा झेंड्याची गाडी आली म्हणजे हे आले वाटतं. अरे ह्या झेंड्याची गाडी इथे दिसतीये, हे आले वाटतं. तसं त्या त्या ठिकाणी महाविष्णू जर आले असतील तर यावे यावे गरुड ध्वजा. त्यांच्या ध्वजावर गरुडाचं चिन्ह आहे म्हणजे कळलं विष्णू आले. तसं हे मूषक ध्वज पण या महोत्कट अवतारामध्ये त्यांचं चिन्ह आहे तो सिंह आहे. हा महोत्कट दिसा मासानी वाढतोय म्हटल्यानंतर कृष्णचरित्रेशी साम्य असं की तिथे जशी पूतना मावशी पाठवली होती तशी या अवतारामध्ये विरजा नावाची एक राक्षसी पाठवली गेली आहे. ती सुद्धा नटून थटून त्या आश्रमामध्ये आली आहे. ती आदितीचीच कोणीतरी जुनी मैत्रिणी या नावाने आली आहे आणि तिनं त्या गणेशाला विषारी लाडू खायला दिलेत तो तिथे संपावा म्हणून. पण अर्थातच लाडूच नव्हे तर ती राक्षसीच संपली अशी कृष्णचरित्राशी जुळणारी त्या ठिकाणी कथा आहे. मागच्या सिंधू दैत्याच्या कथेशी सुद्धा जुळणारी एक घटना झाली आहे. ती म्हणजे या बटूचं जेव्हा उपनयन झालं, मागच्या अवतारामध्ये 2 हत्ती पाठवले होते. 2 दैत्य हत्तीच्या रूपात आले होते. या ठिकाणी या महोत्कट विनायकाच्या मुंजीमध्ये 5 राक्षस आपल्या भटजींचं रूप घेऊन आत शिरलेत. म्हणजे काय असतं, मुंजी बंधनाच्या निमित्तानं ठिकठिकाणच्या तपस्वी लोकांना बोलवलं जातं. त्यांचा मंत्रोच्चार झाला की वातावरण कसं मंगलमय होतं. तेव्हा या आश्रमातनं काही आलेत, त्या आश्रमातनं काही आलेत. या सगळ्या लोकांमध्ये म्हणजे लक्षात घ्या, राक्षससुद्धा दिसायला आपल्यासारखेच असतात. ते वेषांतर करून आपल्यात शिरले तर फार काही वेगळं कळत नाही. आता आपण कॉमिक्समधलेच राक्षस बघत असल्यामुळे ते आपल्या लक्षात येत नाही. असे काहीतरी निळ्या पांढऱ्या रंगाचे, मग काहीतरी एवढे दात असलेले, अशी जीभ असलेली, असं कोणी असेल तर तो कितीही वेश बदलला तरी कळणार न हो. तेव्हा असे सोळे काढणं किंवा जीभ बाहेर काढणं ही त्यांची राक्षसी प्रवृत्ती चित्रात काढलेली असते. की सारखे दुसऱ्यांना खायची इच्छा करणारे म्हणून दात लांब, सतत लोभी असलेले म्हणून जीभ. बाकी ते दिसायला आपल्यासारखे, साधा पंचा घातला की जेवायला बोलवाल, या 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 या. आणि इथे सुद्धा मोंजी बंधनाच्या वेळेला शुभमुहूर्त सावधान असं करताना ज्या मंगलाक्षदा टाकतात, या अक्षदांच्या मध्ये काही स्फोटकं टाकली अंगावर. हे पोर तिथे जळावं म्हणून. थोड्या जखमा झाल्या पण तरी सुद्धा महोत्कट बचावले. त्या 5ही जणांना सापडवलं, पकडलं, लोकांनीच तुडवून इतकं मारलं आणि बातमी नरांतकापर्यंत गेली. नरांतक तरीही रागवलाच. या लोकांना सांगत होतो आश्रमांना त्रास देऊ नका, आश्रमात त्रास झाला तर असा वैताग येणार आहे. पण आता तुम्ही येऊन वैताग द्या नका द्या प्रश्न येणारच नव्हता. कश्यप आदिती सारखा विचार करत होते, या मुलाला आपण सर्वार्थाने तयार केलाय खरा, पण हा आता भारतात जावा कसा? याच्या मोंजी बंधनाच्या कार्यासाठी माणसं इकडं आली ठीक आहे, पण आता भारतात काहीतरी कार्य निघालं पाहिजे की ज्यासाठी याला तिकडं पाठवता येईल. याला भारतात पोचवावा कसा, सोडावा कसा? आणि एक आनंद वार्ता अशी आली की उत्तर प्रदेशामधल्या काशी शहराचा राजा स्वतः सुवर्ण रथ घेऊन कश्यपांच्या आश्रमात आला होता.
आणि तो म्हणाला असं की माझ्या मुलाचं लग्न काढलंय हो, कुलपुरोहित तुम्ही आहात, तेव्हा तुम्ही पौरोहित्याला आलं पाहिजे, ही संधी योग्य. कश्यप म्हणाले माझं अनुष्ठान चालू आहे, आता मी येत नाही, हे आमचे चिरंजीव तयार आहेत, सगळ्या दृष्टीनं तयार आहेत, याला घेऊन जा. आता कोणीतरी पौरोहित्याला आणायचा, या परवान्याखाली याला भारतामध्ये नेता येणार आहे, याला घेऊन जा. मात्र राजा सांभाळ हो, आमच्या लेकराला सांभाळ हो. काय आहे हे परब्रह्म स्वरूप भगवंत जरी आहेत हे जाणलं तरी आई बापाचं कातर मन ऐकत नाही हो. अदिती माता कश्यप दोघेही माय बाप गहिवरले, बाळ नव्हे रे अमुचे, बाळ नव्हे रे अमुचे, आश्चर्याची हे असे महिवरले. राम 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 हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम 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 हरे हरे राम. अदिती मातेला अतिशय काळजी वाटली की या लेकराला कसं पाठवायचं, एकट्या दुकट्याला कसं पाठवायचं, नरांतकाच्या राज्यात कसं धाडायचं. आणि तेव्हा कश्यपाने सुद्धा तिची समजूत घातली, काळजी करू नकोस, अगं ज्या लोकोत्तर कार्यासाठी तपश्चर्या करून तू त्याला प्राप्त केलायस ते कार्य हा निश्चितपणे तिथे जाऊन संपन्न करेल. कारण हा गणेश कसा आहे, अचला अमला गोपाला तुझ नमो तुझ नमो रे गुरु गणेशा अचला, गुरु गणेशा अचला, गुरु गणेशा अचला, अमला गोपाळा अमला गोपाळा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो गुरु गणेशा अचला.